मुले बिघडू नयेत म्हणून करायचा उपाय. आजच्या आधुनिक आणि वेगाने बदलणाऱ्या जगात मुलांचं संगोपन करणे हे खूप मोठं आव्हान बनलं आहे. पूर्वीच्या काळात संयुक्त कुटुंब, संस्कार, शिस्त आणि वेळ देणारे पालक ह्यामुळे मूल आपोआप योग्य मार्गाने वाढायची. पण आज मोबाईल, इंटरनेट, सोशल मीडिया, स्पर्धा, ताणतणाव आणि वेळेचा अभाव यामुळे मुलावर अनेक प्रकारचे वाईट परिणाम होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे मुले बिघडू नयेत यासाठी पालकांनी, शिक्षकांनी आणि समाजाने एकत्र प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे आहे. चला तर मग आपण जाणून घेऊया. नंबर 1, घरातील वातावरण महत्त्वाचे आहे. मुलाच्या व्यक्तिमत्त्वाचा पाया घरातच घातला जातो. घरातील वातावरण प्रेमळ, शांत आणि सुरक्षित असेल तर मूल आपोआप सुसंस्कृत बनते. घरात सतत भांडण, शिवीगाळ, तणाव, दारूचे व्यसन किंवा हिंसा असेल तर मुलावर त्याचा खोल परिणाम होतो. त्याच्यासाठी उपाय: आई-वडिलांनी एकमेकाशी आदराने वागावे. मुलासमोर भांडण टाळावे. घरात संवाद, हसणं आणि एकमेकांना समजून घेणं असावं. नंबर 2, पालकांनी वेळ देणे अत्यंत गरजेचे. आज बहुतेक पालक कामात व्यस्त असतात. मुलांना वेळ न देता मोबाईल, टीव्ही किंवा टॅबलेट देऊन शांत केले जाते. पण ह्यामुळे मुलं भावनिकदृष्ट्या दूर जातात. उपाय: दररोज किमान काही वेळ मुलासोबत घालवा. त्याच्या शाळेतील गोष्टी, मित्र, आवडी-निवडी जाणून घ्या. फक्त सुनावू नका तर ऐकून घ्या. नंबर 3, प्रेम आणि शिस्त याचा समतोल. फक्त प्रेम, दिल आणि शिस्त नसेल तर मुलं हट्टी बनतात आणि फक्त शिस्त असेल तर प्रेम नसेल तर मुलं दडपलं जातं. उपाय काय करायचा? चुका झाल्या तर समजून सांगा. मारहाण करू नका. योग्य वागणुकीला प्रोत्साहन द्या. नियम ठरवा पण ते प्रेमाने पाळायला लावा. नंबर 4, मोबाईल आणि इंटरनेटचा योग्य वापर. मोबाईल हा आज मुलांचा सर्वात जवळचा मित्र बनला आहे. चुकीचा वापर मुलांना चुकीच्या मार्गावर नेऊ शकतो. त्यासाठी उपाय: ठराविक वेळेस मोबाईल वापरून द्या. वयाला योग्य असलेली सामग्री पाहू द्या. पालकांनीही मोबाईलचा अतिरेक टाळावा. नंबर 5, चांगली संगत निवडायला शिकवा. संगतीचा परिणाम हा मुलाच्या बाबतीत फार महत्त्वाचा असतो. वाईट संगत मुलांना व्यसन, गैरवर्तन आणि गुन्ह्याकडे नेऊ शकते. उपाय: मुलाच्या मित्राबद्दल माहिती ठेवा. चांगले मित्र कसे ओळखायचे ते समजवा. खेळ, कला, वाचन याकडे वळवा. नंबर 6, संस्काराची पायाभरणी लहानपणापासूनच असते. संस्कार म्हणजे फक्त धार्मिक गोष्टी नव्हे तर प्रामाणिकपणा, आदर, शिस्त, सहानुभूती हे सगळं. त्यासाठी उपाय: मोठ्यांचा आदर करायला शिकवा. खोटं न बोलणं, वेळेवर काम करणं शिकवा. कथा, गोष्टी, उदाहरणातून संस्कार द्या. नंबर 7, मुलावर अति अपेक्षा ठेवू नका. अनेक पालक आपल्या अपूर्ण स्वप्नांचा भार मुलावर टाकतात. त्यामुळे मुलावर ताण येतो आणि ते चिडचिडे, बंडखोर होतात. त्यासाठी उपाय: मुलाच्या क्षमतेनुसार अपेक्षा ठेवा. प्रत्येक मूल वेगळं असतं हे स्वीकारा. फक्त गुणापेक्षा प्रयत्नांना कौतुक करा. नंबर 8, शिक्षण आणि शाळेची भूमिका. शाळा ही मुलांची दुसरी घरं असतात. शिक्षकांचा प्रभाव मुलावर खूप असतो. उपाय: पालक, शिक्षक संवाद ठेवा. मुलाच्या वागणुकीतील बदल शिक्षकाकडून जाणून घ्या. केवळ अभ्यास नव्हे तर मूल शिक्षणावर पण भर द्या. नंबर 9, शारीरिक आणि मानसिक आरोग्य. मुलं निरोगी असतील तर त्याची विचारसरणीही सकारात्मक असते. त्यासाठी उपाय: मैदानी खेळांना प्रोत्साहन द्या. योग्य आहार आणि पुरेशी झोप घ्या. तणाव जाणवला तर मोकळेपणाने बोलून द्या.
नंबर 10. पालक स्वतः आदर्श बनावेत. मुलं उपदेश ऐकत नाहीत, ते अनुकरण करतात. पालक जे करतात तेच मुलं शिकत असतात. त्यासाठी उपाय: खोटं बोलू नका. रागावर नियंत्रण ठेवा. इतरांशी आदराने वागा. नंबर 11. चुकांना शिकण्याची संधी द्या. प्रत्येक मूल कधी ना कधी चूक करते. चुकावरून मुलांना वाईट ठरवू नये. त्यासाठी उपाय: चूक का झाली ते समजून घ्या. शिक्षा करण्यापेक्षा मार्गदर्शन करा. आत्मविश्वास वाढवणं महत्त्वाचं. नंबर 12. समाजाची जबाबदारी. मुलं फक्त घरात नाही तर समाजातही घडतात. त्यामुळे समाजानेही जबाबदारी द्यायला हवी. त्यासाठी उपाय: चांगल्या गोष्टीसाठी मुलाचं कौतुक करा. चुकीचं वर्तन दिल्यास प्रेमाने समजवा. सकारात्मक उपक्रम वाढवा. मुलं बिघडतात असं आपण म्हणतो, पण खरं तर परिस्थिती, दुर्लक्ष आणि चुकीचे मार्गदर्शन यामुळे ती चुकतात. योग्य वेळी प्रेम, मार्गदर्शन, शिस्त आणि संवाद दिला तर प्रत्येक मूल नक्कीच चांगला नागरिक बनू शकतो. आजची मुलं ही उद्याची भविष्य आहे. त्यांना घडवणं ही फक्त पालकांचीच नव्हे तर संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे. संस्कार, संवाद आणि समजूतदारपणा हेच मुलांचं बिघडण्यापासून वाचवण्याचे खरे उपाय आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ. धन्यवाद.